नमस्कार. महाराष्ट्र अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी कारवाई समोर आली आहे आणि यावेळी कारवाईचा फटका थेट ब्लँकेट, झुपिटो आणि स्विगी, इन्स्टामार्ट सारख्या मोठ्या क्विक कॉमर्स कंपनीच्या गोदामाला बसला आहे. महाराष्ट्र एफडीआयने तब्बल 86 आस्थापकांची तपासणी केली. त्यापैकी 12 गोदामांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 7 ठिकाणी सुधारणा नोटीस देण्यात आल्या आहेत. ही माहिती 15 ऑगस्ट 2026 रोजी रॉयटर्सने महाराष्ट्र एफडीआयच्या माहितीनुसार प्रसिद्ध केली आहे. या कारवाईमध्ये इंटरनल म्हणजे ब्लँकेटची संबंधित 5 गोदामे, झुपिटोची 5 गोदामे आणि स्विगी, इन्स्टामार्टचे 2 गोदामे यांचे परवाने निलंबित करण्यात आल्याचे एफडीआयच्या निवेदनात सांगण्यात आले आहे. तपासणी दरम्यान काही ठिकाणी झुरळांचे प्रादुर्भाव, खराब झालेल्या भाज्या, उंदरांची विष्ठा आणि अस्वच्छता परिस्थिती आढळल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील एका झुपिटो गोदामाच्या तपासणीवेळी डिलिव्हरी कर्मचारी साठवणूक क्षेत्रात बाहेरील पात्रतांसह प्रवेश करत असल्याचे एफडीआयने नमूद केले. त्यामुळे अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षेवर सुरू झालेल्या या मोहिमेमुळे मोठ्या ब्रँड्सवर ही तपासणीचा दबाव वाढला आहे. याआधीही एफडीआयने विविध मोठ्या खाद्य आस्थापकांवर कारवाई केल्या आहे. त्यामुळे डोमिनोजच्या काही आउटलेट्सवर झालेली कारवाई चर्चेत आली होती. पुण्यात बर्गर किंग आणि झुपिटो संदर्भात कारवाईची बातमी समोर आली आहे. मात्र प्रत्येक कारवाईचे तपशील वेगवेगळे आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अतिरंजित दावे आणि अधिकृत माहिती यामध्ये फरक ठेवणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात अनेक जण मोबाईलवरून काही मिनिटात किराणा, भाज्या, दूध आणि तयार खाद्यपदार्थ मागवतात. त्यामुळे या वस्तू कुठे आणि कोणत्या परिस्थितीत साठवल्या जातात हा थेट ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे. एफडीआयची भूमिका स्पष्ट आहे. अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता याबाबत नियमांचे पालन झाले पाहिजे. नियमाचे उल्लंघन आढळल्यास परवाना निलंबित करण्यासारखी कारवाई केली जाऊ शकते. म्हणूनच तुकाराम मुंढेच्या निवृत्तीखाली एफडीआयची ही कारवाई सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र कोणत्याही कंपनीविरोधातील आरोप अंतिम निष्कर्ष मांडण्याआधी अधिकृत तपासणी आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटतं? मोठ्या कंपन्यांवर अशा प्रकारची कठोर तपासणी नियमितपणे झाली पाहिजे का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.